साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। या पूजनाने यात्रेतील धार्मिक विधींना प्रारंभ होणार आहे। शुक्रवारच्या तैलाभिषेकापासून यात्रा सुरू होणार आहे। अक्षता सोहळ्याच्या आधी नववधूवरांना पाहुण्यांच्या घरी बोलावून जेवण घालण्याची प्रथा परंपरा आहे। बुधवारी दुपारी 12:30च्या सुमारास मानकरी शिवशंकर कंठीकर हे उत्तर कसब्यातील शिवानंद हिरेहब्बू यांच्या वाड्यातून सिद्धेश्वरांच्या हातातील योगदंड शेटे यांच्या वाड्यात घेऊन आले। त्यानंतर सागर हिरेहब्बू, सुरेश हब्बू, मनोज हब्बू, तम्मा हब्बू, सदानंद हब्बू, राजेश हब्बू, विश्वनाथ हब्बू हे शेटेवाड्यात आल्यानंतर योगदंडाला चौरंगी पाटावर ठेवून विभूती, कुमकुम, फुले वाहून संबळाच्या निनादात विधी पार पडला। यावेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे, श्रद्धा रितेश थोबडे आणि थोबडे परिवाराकडून हिरेहब्बू हब्बू मंडळींची पाद्यपूजा करण्यात आली। सिद्धेश्वर यात्रेदरम्यान होणाऱ्या या पूजेबद्दल माहिती देताना म्हणाले, सिद्धेश्वर महाराज हे फार मोठे शिवभक्त होते। त्या शिवभक्ती करत असताना कुंभार कन्या ही त्यांची भक्ती पाहून त्यांच्याकडे मोह ओढली जाते आणि त्यांच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरून बसते। परंतु महाराजांनी हे बालपणीच ब्रह्मचर्य स्वीकारलं असल्यामुळे ते कुंभार कन्याला सांगतात की मी तर तुझ्याशी लग्न करू शकत नाही, परंतु माझं प्रतीक म्हणून त्यांच्या हातात जी काठी होती, ज्याला आपण आज योगदंड म्हणतो, त्या काठीशी त्यांनी तिला लग्न करण्याचं वचन दिलं जातं। आणि तोच सोहळा आपण इथे ही सिद्धरामेश्वरांची मकर संक्रांतीच्या दरम्यान जी दरवर्षी यात्रा पार पाडतो सोलापूर नगरीमध्ये, त्या सोहळ्याच्या आधी, लग्न सोहळ्याच्या आधी जसं पाहुण्यांना बोलवून केळवणाचा कार्यक्रम होतो, त्या केळवणाचा कार्यक्रम म्हणजे आज इथे ही योगदंडाची पूजा व महाप्रसाद हा शेटेवाड्यात गेल्या अनेक वर्षांपासून, शेकडो वर्षांपासून चालू आहे। अशी आख्यायिका आहे की महाराज सिद्धेश्वर महाराज स्वतः या ठिकाणी आले होते आणि तेव्हापासूनची ही जी प्रथा आहे ती आम्ही पूर्ण पाडत आलेलो आहोत। मी स्वतःला भाग्यवान मानतो की गेले काही वर्षांपासून मला हा पूजा करण्याचा मान मिळाला व माझ्या हातून नवीन वर्षाची सुरुवात व मकर संक्रांतीची सुरुवात ह्या महाराजांची सेवा करून होते। याबद्दल मी भाग्यवान मानतो स्वतः।